नमस्कार सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचा लाडका महिना म्हणजे श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे आणि या महिन्यामध्ये आपल्या सर्वांनाच सेवा करण्याची किंवा पारायण करण्याची खूप इच्छा असते, परंतु कधीकधी वेळेअभावी आपल्याला ते शक्य होत नाही. त्यांच्यासाठी अगदी सोपी पारायण पद्धत आज आपण जाणून घेऊया. आपण बहुतेक जण गुरुचरित्राचे पारायण करतो. गुरुचरित्राच्या अटी नियमांचे पालन करून 7 दिवसांचे 3 दिवसांचे पारायण अगदी मनापासून आपण सगळेजण करतो. काही जणांचे गुरुचरित्र पारायण काही कारणास्तव करायचे राहिले असेल तर त्यांच्यासाठी संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण ही एक सेवा आहे जी अत्यंत फलदायी आहे. बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, परंतु वेळेअभावी म्हणा किंवा नियमांच्या पालनामुळे म्हणा इच्छा असून देखील पारायण करता येत नाही. त्यांच्यासाठी संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. श्री गुरुचरित्राचेच सार असणारा ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ. मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथात एकूण 53 अध्याय आहेत, तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथात एकूण 7 अध्याय आहेत. या 7 अध्यायांमध्ये एकूण 325 ओवी संख्या आहे. मूळ गुरुचरित्र ग्रंथ इतकाच प्रभावी असणारा हा ग्रंथ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करावे, किती दिवसांचे करावे, पूजा मांडणी करावी का, पारायणाची वेळ, वाचनाचे नियम, उद्यापन इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संक्षिप्त गुरुचरित्र वाचनास साधारणतः पाऊण ते 1 तास एवढा वेळ लागतो. या वेळेमध्ये संपूर्ण 1 ते 7 अध्याय वाचून होतात. त्यामुळे तुम्ही हे पारायण एका दिवसात एका बैठकीत पूर्ण करू शकता. एका दिवसाला 1 पारायण याप्रमाणे तुम्ही 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवसांचे देखील पारायण करू शकता. किंवा अगदीच वेळ नाही तर दररोज 1 अध्याय याप्रमाणे 7 दिवसात 1 पारायण असे देखील करू शकता. आता पारायण कधी करावे, तर तुम्हाला ज्या दिवशी मनामध्ये विचार येईल त्या दिवशी तुम्ही पारायण करू शकता. किंवा गुरुपुष्यामृत, दत्त जयंती, पौर्णिमा, स्वामी प्रकट दिन, दुर्गाष्टमी कोणत्याही गुरुवारी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता. पारायणाची वेळ काय, ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता. सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्ही पारायणाला बसू शकता किंवा कामावरून घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी हातपाय धुवून स्वच्छ कपडे परिधान करून तुम्ही संध्याकाळी देखील या ग्रंथाचे वाचन करू शकता. आता यासाठी पूजा मांडणी करायची का किंवा नाही, तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. नाही शक्य तर तुम्ही देवघरासमोर बसून देखील हे पारायण करू शकता. जर पूजा मांडणी करायचीच झाली तर आपलं जसं गुरुचरित्र पारायणाची मांडणी करतो त्याप्रमाणेच याची पण मांडणी करायची. म्हणजेच कशी, तर चौरंग किंवा पाट घ्यावा, त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे, दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो घ्यावा, फोटो नसेल मूर्ती असेल तरी चालेल, त्याची स्थापना करायची. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, कलशाची स्थापना करायची आणि समोर ग्रंथ ठेवायचा. पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे आणि त्यानंतर ग्रंथाची पूजा करून वाचनाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला पूजा मांडणी नाही शक्य तर तुम्ही देवघरासमोर बसून देखील ग्रंथ वाचन करू शकता. ग्रंथासाठी फक्त एक आसन ठेवायचं, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा, हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं, नमस्कार करायचा, धूपदीप लावायचा आणि वाचनाला सुरुवात करू शकता. तर संकल्प करायचा का, तर तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी जर पारायण करणार असाल तर नक्की संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा, तर हातात थोडं पाणी, अक्षदा आणि फूल घ्यायचं, आपली जी इच्छा असेल ती बोलायची आणि ते बोलून आपण संकल्प करायचा आणि मग हातातलं पाणी खाली तांबणात सोडून द्यायचं.
अशा प्रकारे आपण याचा संकल्प करू शकतो. आता याच्यामध्ये काय वाचनाचे काही नियम आहेत का, तर तुम्ही वाचन शांत स्पष्ट करायचं आहे, थोडंसं मोठ्या आवाजात वाचायचं आहे, मनात कोणतेही वाईट विचार किंवा गडबड न ठेवता एकाग्र चित्तेने या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. आता तुमचा आहार काय असावा किंवा आचरणाचे काही नियम आहेत का, तर हो, पारायणाच्या दिवशी म्हणजे जर तुम्ही 7 दिवसाचं करताय, 3 दिवसाचं करताय, 1 दिवसाचं करताय, तर सात्विक आहार घ्या. मांसाहार या काळात वर्ज्य आहे. कांदा लसूण तुम्हाला शक्य असल्यास नक्की ते वर्ज्य करा. आणि हो, ब्रह्मचर्याचं पालन मात्र तुम्हाला या पारायणादरम्यान करायचं आहे. तर याची समाप्ती कशी करायची किंवा उद्यापन कसं करायचं, तर पारायण पूर्ण झाल्यावरती तुम्ही श्री दत्त महाराजांची आरती रोजच करायची आहे. पारायणाच्या सांगतेच्या दिवशी देखील करायची आहे. दररोजच्या नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर फळे किंवा पेढे दाखवायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी मात्र तुम्ही घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य करायचा आहे. अशी साधी सोपी उद्यापनाची देखील याची पद्धत आहे. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं याची माहिती अतिशय सोप्या शब्दात मी या ठिकाणी तुम्हाला सांगितली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना याबाबत माहिती होण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.